युवराज पॅरेंट्स आहेत 10वीमध्ये आता आहे आणि तो शिकायला टाकत तर ओटी अकॅडमीमध्ये मागच्या वर्षीपासून आहे. आणि लॉकडाऊन नंतर जे मुलांच्या शिक्षणाबद्दलचं जे नातं होतं थोडंसं दुरावलं होतं आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी त्यांच्या रिझल्टमध्ये जो काही रिझल्ट होता तो कमी येणं स्वाभाविक होतं. परंतु त्याच्या पुढच्या नंतरही मुलांच्या रिझल्टमध्ये थोडासा रिझल्ट कमी झाला होता. त्यानंतर मी शाळा बदलली, म्हणजे काकानेच बदलली शाळा बदलली, ट्युशन बदलली, परंतु त्याच्या रिझल्टमध्ये फारसा फरक नव्हता. त्यानंतर आवटे अकॅडमीची माहिती झाली आणि आवटे अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतलं. परंतु आवटे अकॅडमीमध्ये घेतल्यानंतर याच्या रिझल्टमध्ये फरक पडला. तर नेमके आवटे अकॅडमीमध्ये शिक्षण कसं दिलं जातं, पॅरेंट्स मीटिंग घेतात आणि मुलांकडे त्याचं वैयक्तिक लक्ष आहे हे आवटे अकॅडमीत आल्यानंतर आमच्या लक्षात आलं. जसं आता मुलं जे आहेत शाळेमध्ये एखादी आपल्याला जर 2 दिवस सुट्टी घ्यायची असेल तर शाळेमध्ये मुलं घाबरत नाही. परंतु आवटे अकॅडमीमध्ये सरांना मला विचारावं लागेल, म्हणजे आवटे अकॅडमीमध्ये एवढं लक्ष असतं की मुलांना म्हणजे तुम्हाला 2 दिवस जर बाहेर जायचं आहे तर नेमकं कोणत्या कारणासाठी बाहेर जायचं आहे हे शाळेत एवढं लक्ष दिलं जात नाही. परंतु आवटे अकॅडमीमध्ये की 2 दिवस तुम्हाला शाळेत बाहेर जायचं आहे तर नेमकं कारण काय, हे कोणतं कारण आहे, म्हणजे या कारणासाठी तुम्ही मुलांना बाहेर पाठवू शकता काय. बघा आपण त्यांना फीस देतोय ते मुलांना शिकवत आहेत, परंतु आपण 2 मुलं जे आहेत 2 दिवस जर बाहेर गेल्यानंतर त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये हा त्यांचा उद्देश असतो. आणि मुलं आतापासूनच जे आवटीमध्ये त्यांना शिकवलं जातं की बाबा वेळेचं कसं नियोजन करायचं, अभ्यासाचं कसं नियोजन करायचं हे आतापासूनच मुलं शिकतात. 10वी जो आहे मुलांचा जो पाया आहे तो पाया मजबूत करण्याचं काम आवटी अकॅडमीमध्ये होतं आणि हेच त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांना उपयोगी पडणार आहे. तर मला आवटींना सरांना अजून एक सजेशन द्यायचं आहे की जेव्हा आपण ट्युशन घेतो रोज आपला म्हणजे याचे अकॅडमीमध्ये येतात तर अकॅडमी मला माहीत नाही येतात की नाही येतात, परंतु जेव्हा मला आले तर आल्यानंतर राष्ट्रगीतापासून सुरुवात करावी रोज रेग्युलर. माझी विनंती आहे. मुलांना काय माहिती आहे का, शिक्षणाबरोबर सामाजिक भान असणं, देशाबद्दल प्रेम असणं खूप महत्त्वाचं आहे. तर सर्व जेव्हाही बघा आपले 5 मिनिटाचं सेशन उशिरा जरी सुटलं तर काही हरकत नाही, परंतु सुरुवात आल्यानंतर राष्ट्रगीताने सुरुवात करावी आणि त्यामुळे मला नाही करावं. आता स्किल डेव्हलपमेंट सरांनी सुरू केलं आहे, तर स्किल डेव्हलपमेंट मुलांसाठी खूप महत्त्वाचं आहे. मी 2 मिनिटं थोडं उशिरा येतोय मला, म्हणजे थोडं बोलायचं आहे. तर स्किल डेव्हलपमेंट मुलांसाठी खूप आवश्यक आहे. आता आपण सांगितलं की IITचे बरेच विद्यार्थी आहेत, आता माझे मित्र आहेत मोठे, माझ्यापेक्षा वयाने असतात, त्यांच्या मुलाने आत्महत्या केली याच्यामध्ये पोटामध्ये. म्हणजे मुलं एवढे डिप्रेशनमध्ये गेले आहेत की पालकांच्या ज्या अपेक्षा आहेत मुलांबद्दल एवढ्या वाढल्या आहेत की एवढ्या अपेक्षा मुलांबद्दल असायला नाही पाहिजे. हे ठीक आहे, आपण मुलांना हे करतोय की जेवढ्या अपेक्षा पाहिजे जेवढं आपल्याला माहिती आहे की आपला मुलांचा लेवल काय. आपला मुलगा 70% घेऊ शकतो तर 90% 100% त्याच्याकडून अपेक्षा करणं चुकीचं आहे. तर आपल्या मुलांची जी लेवल आहे आता 1लीपासून 10वीपर्यंत त्याला चांगल्या प्रकारे ओळखतो, आई चांगल्या प्रकारे ओळखते, बाबा चांगल्या प्रकारे ओळखतात, तर त्यांच्याकडून अजून अपेक्षा करणं चुकीचं आहे. तर मला सरांना तेच सांगायचं की जेव्हा आपण ट्युशन घेतो त्याच्यामध्ये एक स्किल डेव्हलपमेंट आपण जे केलं तर मुलांना एक समाजाबद्दल एक सामाजिक भान असणं आपल्याला काय करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आई-वडील जे आहे पालक म्हणून समजा आई जर कोणाला जर बोलत असेल तर वडिलांनी समजून सांगितलं पाहिजे, वडील जर ज्यावेळी बोलत असेल तर आईने समजून सांगितलं पाहिजे. दोघांनाही मुलांना डिप्रेशनमध्ये टाकतात योग्य नाही. कारण हे जे वय आहे या वयामध्ये मुलं काहीही निर्णय घेऊ शकतात, कारण हार्मोन्स वाढलेले असतात. त्यांचे जे निर्णय आहेत आता त्यांचं रक्त जे आहे उसळतं रक्त आहे, गरम रक्त आहे, ते काही निर्णय ते घेऊ शकतात. आणि अशामध्ये मुलांना आता एक छोटीशी गोष्ट सांगतो, आमचे शिक्षक आहेत त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे. मुलांना म्हणजे दोन्ही जे आई वडील आहेत ते शिक्षक होते, पुण्याला शिक्षतात, त्या आडनावाची कोणी इथं बसलेले असतात त्यामुळे मी आडनाव घेत नाही. तर त्यांची दोन्ही मुलं त्यांनी चांगले शिकवलेत, PCT करून ते डॉक्टर झालेत आणि ते अमेरिकेला गेले. त्याच्यात एक मुलगा त्यांचा काय म्हणजे त्यांनी कधी कॉलच केला नाही, तर एक मुलगा कधी कधी त्यांना कॉल करायचा आई वडिलांना. तर पहिल्या मुलाने तिकडंच लग्न केलं, दुसऱ्या मुलाने तिकडंच मुलगी बघितली आणि लग्न केलं, परंतु आई वडिलांची प्रॉपर्टीवरही त्याचा डोळा होता, जी उरलेली जी प्रॉपर्टी आहे. तर तो एक दिवस 1 वर्षानंतर म्हणजे पहिले सुरुवातीला फोन करायचा, म्हणजे 6 महिन्याला फोन करायचा, नंतर तो आठवड्याला झाला आणि नंतर तो कधी मध्ये फोन करायचा समजा. तर त्यांनी फोन केला आई वडिलांना की आपली जी प्रॉपर्टी आहे सगळे आपण विकून आपण सगळे तिकडं अमेरिकेला स्थायिक होऊया. आणि त्यानंतर काय केलं त्यांनी आई वडिलांना तसं सांगितलं आणि सगळी प्रॉपर्टी जी आहे प्रॉपर्टी आई वडिलांना विकायला लावली. सगळी प्रॉपर्टी विकून
त्याने विमानाचं तिकीट काढलं. आईवडिलांना सांगितलं की आपण आपलं उद्या सकाळी आपण निघायचं. सगळी प्रॉपर्टी विकली. सगळी प्रॉपर्टी त्याने अमेरिकेच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली आणि त्यांना एअरपोर्टवर घेऊन गेले. एअरपोर्टवर घेऊन गेल्यानंतर आई वडील तिथे वेटिंग याच्यामध्ये बसले आणि हे दोघंच निघून गेले विमानाने. बऱ्याच वेळेस थांबला, अर्धा तास झाला, 1 तास झाला. आई वडील तिथे वाट बघताय. आई वडील वाट बघताय की मुलगा कुठे आहे. जेव्हा तिथे त्यांनी तिकीट काउंटरला विचारलं की आमचे जे मुलगा आहे ह्या फ्लाईटने आम्हाला जायचं आहे, ते फ्लाईटसाठी आम्ही वेट करतोय, 2 तास झाले मुलगा आणि सून आमची बाहेर आलेली नाही, तेव्हा तिथे तिकीट काउन्सिलने सांगितले की ती फ्लाईट तर निघून गेलेली आहे. म्हणजे उरली सुरली सर्व प्रॉपर्टी विकून ते मुलं जे आहेत निघून गेलेले आहेत. आणि त्यानंतर तिथल्या जे काही कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांनी पैसा जमा करून त्यांची रवानगी वृद्धाश्रमात केली. त्यानंतर 6 महिन्यानंतर आई वारली. आई वारल्यानंतर जेव्हा मुलांना फोन केला वृद्धाश्रमातून की असं असं झालं आणि तुमची आई वारली ती या, तर ते म्हणे अंतिम संस्कार करून घ्या, जे काही पैसे लागतात ते आम्ही पाठवले. म्हणजे हे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की मुलांना शिक्षणाव्यतिरिक्त काहीतरी सामाजिक भान असणं गरजेचं आहे.